सामान्य नाभिक कुटुंबामध्ये जन्मलेले तत्वनिष्ठ वंचित आणि गोरगरीब समाजाविषयी कळवळ असणारे आणि बिहारचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले नाभिक समाजभूषण कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय। 1977 साली मोफत शिक्षण, सामाजिक समता यांचा पुरस्कार करून अत्यंत साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचं आयुष्य त्यांनी व्यतीत केलं। त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता। विशेष म्हणजे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना करण्यासाठी 1981 साली ते कोल्हापूरमध्ये आले होते। त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि समाजातील सर्व संस्थांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। स्वर्गीय कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर होणं हा संपूर्ण नाभिक समाजाचा सन्मान असून समाजासाठी भूषणावह बाब असल्याचं संघटनेचे राज्य सहसचिव सयाजी झुंजार यांनी सांगितलं। यावेळी संतोष चव्हाण, बाबासाहेब काशीद, ॲडव्होकेट DN जाधव, मोहन चव्हाण, विश्वास गंगाधर, नारायण पवार, संपत मर्दाने, महेश चव्हाण, मेघाराणी जाधव, प्रवीण यादव, दीपक खराडे, अविनाश यादव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते।